महार एक असा समाज जो एकेकाळी इथला राजा होता, तमाम जमिनीचा जंगलाचा मालक होता, इथला खरा भूमिपुत्र होता। हे सर्व नागवंशी म्हणजेच मूळ निवासी लोक गणराज्य चालवत होते। त्यांच्या शब्दाला धार होती आणि समाजात मान होता। त्यांच्याशिवाय गावचं भांडण मिटायचं नाही। भले भले लोक त्यांच्या नादाला लागताना 10 वेळा विचार करायचे। ते समता आणि मानवतावादी धम्माचं रक्षण करायचे। पण पुढे त्यांच्या सोबत मोठा दगाफटका झाला आणि हा शक्तिशाली महार समाज थेट गावाच्या वेशीबाहेर फेकला गेला। पण त्याला गाव कुसाबाहेर काढण्यासाठी कुणी आणि कसं षडयंत्र रचलं होतं? दरम्यान अगणित अत्याचार सोसून गळ्यात मडकं कमरेला झाडू बांधून हिंडणाऱ्या या समाजाने पुन्हा कसा या भारत भूमीला एकसंध ठेवणारा संविधान निर्माता युगपुरुष दिला? कसं या समाजाने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचं रक्षण केलं? कसं या समाजाने भीमा कोरेगावच्या रणांगणात पेशव्यांना धूळ चारली? हा महार समाज कसा तयार झाला? त्याने महाराष्ट्रासाठी काय काय केलं? महाराष्ट्राला त्याने काय काय दिलं? त्याची उत्पत्ती काय, संघर्ष काय आणि स्वराज्य ते महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान काय? महाराष्ट्राचं नाव महार समाजावरून पडलंय का? मराठा आणि महार यांचे संबंध काय? सगळं सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। चला तर मग सुरू करू। महार म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर आज पण फाटक्या कपड्यातला एखादा हतबल गरीब आणि शोषिक समाज उभा राहत असेल तर आत्ताच्या आत्ता हे चित्र तुमच्या डोक्यातून काढून टाका। कारण महारांचा खरा इतिहास हा शोषणाचा नाही तर शोषणाची अमानुष व्यवस्था गाडून टाकणाऱ्या मनुवादाच्या छाताडावर पाय देऊन समतेची पताका फडकवणाऱ्या महाविद्रोहाचा आणि शौर्याचा। आता पुढे जे काही सांगणार आहे ते सगळं नीट लक्ष देऊन ऐका, कारण एका मागे एक संदर्भ पुढे तुम्हाला जोडत जायचंय। तर महात्मा फुले यांनी त्यांच्या गुलामगिरी या ग्रंथात महार हे पूर्वीचे राजे होते आणि ते स्वदेशासाठी लढले म्हणून त्यांना अस्पृश्य अवस्थेत ढकललं गेलं असं म्हटलंय। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या द अनटचेबल्स या ग्रंथात नागवंशीय आणि बौद्ध परंपरेचा सिद्धांत मांडलाय। त्यासाठी त्यांनी जगभरातील प्राचीन लेखकांची पुस्तकं चालली होती। त्या दोघांना सापडलेल्या संदर्भानुसार महार हे या भारत भूमीचे आणि राज्याचे मूळ निवासी होते। अन्न आणि नैसर्गिक साधन संपत्तीच्या शोधात आलेल्या परकीय आर्यांच्या आगमनापूर्वी भारतात नाग लोकांची म्हणजे द्रविडियन संस्कृती अस्तित्वात होती। हे नागवंशी लोक वादळ, वारा, आग, वीज, पाऊस, झाडं, जंगल, डोंगर, समुद्र या अशा निसर्ग देवतांची पूजा करायचे, शेती करायचे आणि समूहाने राहायचे। पुढे बाहेरून आलेल्या आर्यांनी हळूहळू इथल्या मूळ निवासी लोकांशी समायोजन सुरू केलं। सुरुवातीला त्यांनी कोणताही सांस्कृतिक किंवा साम्राज्यवादी लढा इथल्या मूळ निवासी लोकांशी केला नाही। ते त्यांच्यात गोड बोलून मिळून मिसळून वागू लागले। पण जसा जसा वेळ गेला तशी तशी त्यांनी इंडो युरोपियन भाषेसोबत आणलेली त्यांची वैदिक चमत्कारी देवांची संस्कृती व समाज व्यवस्था इथल्या मूळ निवासी नाग लोकांवर लादण्याचा प्रयत्न सुरू केला। कशासाठी? तर नैसर्गिक साधन संपत्ती आणि जमीन हडपण्यासाठी। तेव्हा काही जण त्या आर्यांच्या वैदिक संस्कृतीला भुलले आणि त्यांचे मित्र झाले। आर्यांनी त्यांना पद देऊन आपल्यात सामावून घेतलं। पण इथल्या काही मूळ नाग लोकांनी त्यांचं ते वर्चस्व नाकारलं। नागवंशी समाजाचे जे तत्कालीन नायक होते त्यांनी आर्यांविरोधात बंड पुकारलं आणि बौद्ध धम्माचा स्वीकार केला। त्या दोन संस्कृतींमध्ये सततचा संघर्ष होऊ लागला तेव्हा आर्यांनी कपटाने इथली मूळ निवासी नागनायक आणि राजे मारले। त्यांच्या लोकांना काल्पनिक वैदिक देवांची भीती दाखवली आणि आपली संस्कृत भाषा स्वतःपुरती संकुचित ठेवली। लोकांचे मेंदू हायजॅक केले आणि मग आर्य लोकांच्या आहारी गेलेल्या समाजाने नाग लोकांना समाजाबाहेर काढलं। तरीही त्यांचा संघर्ष काही पातळीवर सुरूच राहिला आणि हे आर्य लोक नाग लोकांना तेव्हाच्या संस्कृत भाषेत काय म्हणायचे माहितीये? महाअरी। महाअरी म्हणजे सगळ्यात मोठा शत्रू। पुढे त्याच महारी शब्दाचा अपभ्रंश होऊन महार हा शब्द तयार झाला असं अनेक इतिहासकार मानतात। अशा पद्धतीने नाग समाज महार म्हणून ओळखला गेला। आता याच्या आणखी खोलात गेल्यावर आपल्याला कळेल की मौर्य साम्राज्याचा सगळ्यात कर्तबगार राजा सम्राट अशोकाच्या काळात भारतीय उपखंडाच्या इतिहासात वैदिक ब्राह्मणी वर्चस्वाला मोठा हादरा बसला होता। कारण सम्राट अशोकाने विस्तारवादी हिंसेचं धोरण सोडून देशभरात अहिंसावादी बौद्ध धम्माचा प्रसार सुरू केला। त्याने बौद्ध मठ, स्तूप बांधले, सगळ्यांना समता व ज्ञान शिकवणाऱ्या शिक्षण संस्था बांधल्या। आता ही फक्त एक आध्यात्मिक जागृती होती का? तर अजिबात नाही। मगध साम्राज्याच्या भौगोलिक आणि राजकीय पटलावर झालेली जबरदस्त सामाजिक व आर्थिक पुनर्रचना होती। बौद्ध संस्था उभ्या करून सम्राट अशोकाने तत्कालीन वैदिक पुरोहितांच्या आर्थिक नाड्या थंड केल्या होत्या। कारण ते पुरोहित लोक सामान्य जनमानसांवर कर्मकांड आणि अंधश्रद्धांच्या मक्तेदारीवर सत्ता गाजवायचे।
राज्याची साधन संपत्ती त्या वैदिक कर्मकांडांमध्ये ओतली जायची. त्याला आळा घालून अशोकाने ती साधन संपत्ती शिक्षण, आरोग्य सेवा आणि लोककल्याणाकडे वळवली, ज्यामुळे पुरोहित ब्राह्मण वर्गाचा पारंपरिक व्यवसाय मोडीत निघाला. जवळपास 140 वर्ष या पुरोहितगिरीला आळा बसला होता. त्यांच्या नाकाला चांगल्याच मिरच्या झुंबल्या. मग तेव्हा सुरू झाला मौर्य साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचा एक धक्कादायक प्लॅन, एक सुनियोजित रक्तरंजित हत्येचा कट, ज्यामुळे बौद्ध युगासाठी धोक्याची घंटा वाजली. पुष्यमित्र शुंग या ब्राह्मण सेनापतीने शेवटचा मौर्य सम्राट बृहद्रथ याची लष्कराची पाहणी करत असताना कपटाने हत्या केली. त्याने स्वतःला तिथून राजा म्हणून घोषित केलं. ती घटना फक्त नेतृत्वाचा बदल नव्हता, तर शुंगाने बौद्ध धम्म मुळापासून नष्ट करण्यासाठी रचलेला कट होता. शुंगाला समजलं होतं की बळाचा वापर केल्याशिवाय आता पुन्हा वैदिक धर्माची पुनर्स्थापना होणार नाही. संपूर्ण सत्ता परत मिळवण्यासाठी राजकीय नियंत्रणाच्या पलीकडे जाऊन धर्मयुद्ध पुकारावं लागेल. म्हणून त्याने ब्राह्मणी वर्चस्व परत आणण्यासाठी तत्कालीन समाजाचे आध्यात्मिक आणि बौद्धिक मार्गदर्शक असलेल्या बौद्ध भिक्खूंच्या समुदायाला टार्गेट केलं. त्यांना संपवण्यासाठी हिंसक अत्याचार सुरू केले. या राजकीय उलथापालथीमुळे ज्यांनी धम्म सोडण्यास नकार दिला त्या क्षत्रियांना स्वतःचे अस्तित्व आणि सन्मान टिकवण्यासाठी पिढ्यानपिढ्या चालणारा संघर्ष करावा लागला. वैदिक पुराणात परशुरामाची आख्यायिका सांगितली जाते, ज्याने कथितरित्या पृथ्वीला 21 वेळा निक्षत्रिय केलं होतं. या गोष्टीला ऐतिहासिक दृष्टिकोनातून बघितलं तर हे स्पष्ट होतं की तो काही दैवी संहार नसून प्रतिकाराचा इतिहास आहे. ते क्षत्रिय म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून ते बौद्ध धम्माचे आचरण करणारे लोक होते, ज्यांनी नव्या वैदिक व्यवस्थेसमोर शरण जाण्यास नकार दिला. हा संघर्ष पिढ्यानपिढ्या चालला. परशुरामापूर्वी बौद्ध योद्ध्यांची जिद्द मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रजापतीसारख्या राजांविरुद्धही ऐतिहासिक प्रतिकार उभा राहिला होता. दरम्यान बौद्ध धम्म संपवण्यासाठी परशुरामाला 21 वेगवेगळ्या मोहिमांची गरज भासली. हे खरं असल्याचं अनेक इतिहासकार सांगतात. ब्राह्मणी शक्तींमध्ये एकाच झटक्यात बौद्धांची जिद्द मोडण्याची ताकद नव्हती. परिणामी त्यांना 21 लढाया कराव्या लागल्या. महार बौद्ध योद्ध्यांच्या कधीही शरण न जाण्याच्या अढळ निर्धारामुळे ब्राह्मण त्यांना महाहरी म्हणजे महान शत्रू म्हणायला लागले. या अखंडित संघर्षामुळे प्राचीन योद्धा वर्गाची 2 वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणी झाली. एक शरण गेलेले योद्धे ज्यांनी आपली प्रतिष्ठा टिकवण्यासाठी वैदिक सत्ता स्वीकारली आणि वैदिक राजांकडून त्यांना मित्र म्हणून संबोधलं गेलं आणि व्यवस्थेत सामावून घेतलं गेलं. दुसरे संघर्षकर्ते म्हणजे महाहरी, ज्यांनी धम्मासाठी आपला लढा सुरूच ठेवला, पण विजयी झालेल्यांनी त्यांना समाजाबाहेर ढकललं. डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या द अनटचेबल्स हु वेर देन व्हाय दे बिकम अनटचेबल्स या ग्रंथात सप्रमाण सिद्ध केले की अस्पृश्य हे मुळात प्राचीन काळातील पराभूत जमातीचे लोक होते. जेव्हा भटके जीवन सोडून समाजाने शेतीला सुरुवात केली तेव्हा या तुटलेल्या माणसांनी गावाच्या बाहेर राहून गावाचं रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली. ते पक्के बौद्ध होते. त्यांनी बौद्ध धर्म आणि गोमांस भक्षण सोडण्यास नकार दिल्यामुळे ब्राह्मणशाहीने त्यांच्यावर अस्पृश्यता लादली. आता याचा संदर्भ व पुराणांबाबत बोलायचं झालं तर प्रसिद्ध संशोधक राजाराम शास्त्री भागवत यांनी प्राचीन नाग लोक म्हणजे महार असल्याचं सिद्ध केलंय. तर डॉक्टर केतकर यांच्या मते महाराष्ट्र हे महारांचं प्राचीन राज्य होतं. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि समाजशास्त्रज्ञ दत्तात्रय पुरुषोत्तम खानापूरकर यांनीही महार हे जमिनीचे मूळ मालक म्हणजेच वतनदार असल्याचं आणि उच्चवर्णीयांनी त्यांना सगळ्यात जास्त छळल्याचं नोंदवलंय. युरोपियन संशोधक डॉक्टर जॉन विल्सन आणि जेटी मोल्सवर्थ यांच्या संशोधनानुसार महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती महारांचे राष्ट्र यातून झाली असण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते राज्याचे नाव महार आणि रठ म्हणजे रथी या 2 महान बंडखोर गटाच्या एकत्रीकरणातून तयार झालंय. अशा प्रकारे महाराष्ट्र म्हणजे खऱ्या अर्थानं महान संघर्षकर्त्यांची भूमी आहे. पण या महाराष्ट्र नावाच्या थिअरीबद्दल बाबासाहेबांना काही शंका होत्या असं म्हणतात. कारण मराठे ते मराठे आणि महाराष्ट्र ते महाराष्ट्र अशी मांडणी केली जाऊ शकते असं त्यांना वाटायचं. असो, नागवंशीय महार लोक प्राचीन काळी आपल्या नावापुढे नाग हे उपपद लावायचे, जो नाग या शब्दाचा अपभ्रंश आहे. याचे काही संदर्भ सुद्धा आढळून येतात. इंग्रज अधिकारी जॉन प्रिन्सेप यांनी लेणी आणि शिलालेखांवरील ब्राह्मी लिपीचा शोध लावला. त्याचं वाचन केल्यावर त्यांना कळलं की पुरातन काळात महार नागांनी मोठं दानधर्म केलाय. जसं की कान्हेरी लेणीवर नकनाक, अपरनाक, धमनाक, मोलनाक, मित्तनाक असं कोरण्यात आले. भाजा लेणीवर अंपीनाक, अधिकीनाक, कुळा लेणीवर वसूलनाक, पूसनाक, बेडसा लेणीवर पूसनाक, अपरदेवनाक, महारथिनी महादेवी, कार्ला लेणीवर महारथी अगिमितनाक, मितदेवनाक, उसभनाक, शिवनेरीवर वीरसेननाक, नाशिक बुद्ध लेणीवर 40 नाक, आगियतकनाक, कफकनाक, रामानाक,
नाना घाट येथे महारथी त्रणनाग, राणी नायनिका, अजिंठा येथे असलेला नागराजा व राणीच्या मूर्त्या यावरून हे सिद्ध होतं की महार हे प्राचीन काळातील राजे आणि महारथी होते. आंध्र आणि त्याच्या जवळचा प्रदेश नाग लोकांच्या अधिपत्याखाली होता. सातवाहन राज्य काळात बेल्लोरी जिल्ह्यात स्कंदनाग नावाचा राजा राज्य करत होता आणि नाग हे उपनाम नागांचाच अपभ्रंश आहे. महार गण हा महाराष्ट्रातील नागभोज या दोन कुळांचा प्राचीन गण होता. नागवंशीय गणराजकीय रचनेतून नंतर महार नावाने त्यांची ओळख झाली. आता हा झाला महार समाजाचा पुरातन इतिहास. आता महार समाजाच्या कर्तृत्वाचा आढावा घेऊ. गावगाड्यात बलुतेदारीत महारांची भूमिका काय होती? तर महार हे गावाचे मूळ मालक आणि हद्दीचे रक्षक होते. त्यांना जमिनीच्या सीमांची अचूक माहिती असायची. म्हणूनच त्यांना वेसकर, धरणोजी किंवा गावाचा डोळा म्हटलं जायचं. दवंडी देणं, महसूल पोचवणं आणि गावाची सुरक्षा राखणं ही अत्यंत विश्वासाची कामे त्यांच्याकडे होती. बिदरच्या मुस्लिम बादशहाने 52 हक्कांची सनद दिली होती, जी अंबरनाथ महार यांच्या नावाने. यावरून गावावर त्यांचं किती वर्चस्व होतं हे स्पष्ट होतं. दरम्यान विद्रोह हा महार समाजाचा अंगभूत गुण आहे आणि 13व्या आणि 14व्या शतकात त्याची सुरुवात केली संत चोखामेळा यांनी. बुलढाण्याचे चोखोबा सोलापुरात राहिले. मोलमजुरी करून कुटुंब चालवायचे, विठ्ठल भक्ती करायचे. जातीने महार असल्यामुळे त्यांना गाभाऱ्यात प्रवेश नव्हता. मंदिराच्या पायरीवरूनच दर्शन. जेव्हा ते गाभाऱ्यात शिरले तेव्हा त्यांना वाळीत टाकण्यात आलं. ते भीमा नदी ओलांडून राहू लागले, पण भक्तीत खंड पडला नाही. तेव्हा त्यांनी हा अभंग लिहिला. अहो विठ्ठला तू आमचा बाप, आम्ही तुझे लेकरू हे काय पाप. ही न याती माझी म्हणती लोक, तुझं काय याचे वाटेन दुःख. म्हणजे विठ्ठला, जर आम्ही सगळी तुझीच लेकरे आहोत तर मग हे लोक मला खालच्या जातीचा का म्हणतात आणि याचं तुला काही सुद्धा दुःख का वाटत नाही. एकदा मंगळवेढा इथं तटबंदीचं काम सुरू होतं. वेट भिकारी म्हणून काम करत असताना भिंत कोसळली. चोखोबा त्याखाली गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. संत नामदेवांनी त्यांच्या अस्थी शोधून आणल्या. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर समाधी बांधली. आजही सर्व जाती धर्माचे लोक मंदिरात जाण्यापूर्वी त्या समाधीला नमस्कार करून जातात. हा महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. शिवाजी महाराजांच्या काळात महार म्हणजे स्वराज्याचे पहिले रक्षक मानले जायचे. शिवरायांनी जातीपातीपेक्षा कर्तृत्व आणि इमानाला जास्त महत्त्व दिलं होतं. त्यामुळे महार समाज स्वराज्याचा मजबूत कणा होता. कितीतरी लढायांमध्ये त्यांनी महाराजांच्या खांद्याला खांदा देत पराक्रम गाजवले. पण दुर्दैवाने त्यांच्या शौर्याचे पोवाडे आणि बखरी कुणीच लिहिल्या नाहीत. पण छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात ती कसर भरून निघाली. रायप्पा महार संभाजी महाराजांचा सगळ्यात जवळचा मित्र. रायप्पा सावलीसारखे शंभूराजांसोबत असायचे. अवघ्या 13व्या वर्षी शंभूराजांनी त्यांचा दरबारात सत्कार केला होता. पराक्रमामुळे अंगरक्षक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. एकदा मुकर्रब खानाच्या अफाट मुघल सैन्याने शंभूराजांच्या सैन्याला वेढा घातला. रायप्पांनी महाराजांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी मुघलांशी एकट्याने झुंज दिली. अनेक मुघलांना कंठस्नान घातलं आणि शेवटी वीरमरण पत्करलं. ज्येष्ठ इतिहास संशोधक अशोक नगरे यांनी त्यांच्या संशोधनात तसं लिहिलंय. त्यांनी गोविंद गोपाळ महार यांचाही उल्लेख केलाय. गोविंद गोपाळ हे त्याच रायप्पा महाराचे सख्खे मावस भाऊ होते. ज्या रायप्पाने पेडगावच्या बहादूरगड किल्ल्यातून संभाजी महाराजांना सोडवण्याचा शेवटचा प्रयत्न केला होता. आज त्याच ठिकाणी संभाजी महाराजांचं स्मारक उभं आहे. शिदनाक महार सातारा जिल्ह्यातील कळंबी गावचे जहागीरदार, छत्रपती शाहू राजांच्या काळातले. त्यांनी स्वराज्यातील लोकांची पलटण उभी करून मुघलांशी लढाई केली. तेव्हा शाहू महाराजांनी कळंबी गाव त्यांना इनाम दिलं असं म्हटलं जातं. आता महार समाजाच्या इतिहासात गाजलेला पराक्रम बघूया. ठिकाण भीमा कोरेगाव. 1 जानेवारी 1818. एका बाजूला दुसरा बाजीराव पेशवा अरबी पठाण सैन्यासह, सोबत 28,000 सैनिक आणि गडगंज तोफा. तर दुसऱ्या बाजूला कॅप्टन स्टॅनन सोबत फक्त 800 सैनिक, त्यापैकी 500 महार आणि अवघ्या 2 तोफा. रात्रभर घनघोर युद्ध झालं. महार सैनिकांनी बाजीराव पेशव्यांचा पराभव केला. इंग्रजांनी महार सैनिकांच्या त्या विजयाबद्दल भीमा कोरेगाव इथं विजयस्तंभ उभारला. त्यावर युद्धात ठार झालेल्या महार सैनिकांची नावे नाक उपाधीसह कोरली आहे. जसे की मेतर नाईक, सोननाक, कमलानाक, रायनाक, गोरनाक, रामनाक, भागनाक, अंबनाक, गणनाक, बालनाक, रूपनाक, बदनाक, विटानाक, राजनाक, बपनाक, रैनाक, सजनाक, गोपाळनाक, हरनाक, जाननाक, हिकनाक आणि रतननाक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः या जागेला स्मृतीस्थळ मानत होते. दलित चळवळीने त्या लढाईला पेशवाईच्या अत्याचाराविरुद्ध दलितांचा उठाव म्हणून नवी ओळख दिली. महारांचा तो लढाऊ बाणा बघून ब्रिटिशांनी महारांना मार्शल रेस म्हणजेच लढवय्या जात म्हटलं. महारांनी कधी कुणाचा विश्वासघात केला नाही. सगळ्या जबाबदाऱ्या मुकाटपणे पार पाडल्या, जीव घेऊन आणि वेळ प्रसंगी जीव देऊन.
पुढे 1841 साली अधिकृतपणे महार रेजिमेंट स्थापन झाली. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात इराक, इराण, उत्तर आफ्रिकेच्या वाळवंटात त्या महार रेजिमेंटने अतुलनीय शौर्य दाखवलं. 1892 साली ब्रिटिशांनी महारांची सैन्यात भरती बंद केली, कारण उच्चवर्णीयांनी अस्पृश्यांबरोबर लढण्यास विरोध केला होता. आता चळवळीकडे येऊया. महारांची दलित चळवळ सगळ्यात जास्त तीव्र केली गोपाळ बाबा वलंगकर यांनी. महार रेजिमेंट मधून निवृत्त झालेले हवालदार होते ते. त्यांनी विटाळ विध्वंसक हे पुस्तक लिहिलं. दलित साहित्यातील आणि वैचारिक क्रांतीतील ते पहिलं महत्वाचं पुस्तक होतं. त्यांनी त्यावेळी जाती व्यवस्थेवर, अस्पृश्यतेवर तर्कनिष्ठ प्रश्न उपस्थित केले. 1892 मध्ये भरती बंद झाल्यावर महारांच्या शौर्याचा इतिहास मांडून ब्रिटिश सरकारला जाब विचारला. पुढे होते शिवराम जानबा कांबळे, डॉक्टर आंबेडकरांपूर्वीचे सगळ्यात प्रभावी नेते. 1 जुलै 1908 रोजी त्यांनी सोमवंश मित्र मासिक सुरू केलं. जेजुरीच्या खंडोबाला मुली अर्पण करण्याची मुरळी प्रथा बंद पाडली. 1917 साली त्यांच्याच प्रयत्नांमुळे 111वी महार बटालियन काही काळासाठी सुरू झाली. जर वलंगकर आणि कांबळे नसते तर आंबेडकरांना इतकी लढाऊ सामाजिक पार्श्वभूमी मिळाली नसती. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की एकेकाळी राजे असणारे महार अस्पृश्य कसे झाले? मराठी अभ्यासक स्पष्ट लिहितात, महार समाजाला नेमकं कधी अस्पृश्य ठरवलं गेलं याबाबत इतिहास मूक आहे. म्हणजे स्पष्ट तारीख नाही, पण कारण स्पष्ट आहे. पहिलं कारण, ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचा विस्तार. ब्राह्मणी धर्माचा प्रभाव वाढत गेला, वर्ण व्यवस्था स्थिर झाली. जे लोक राजकीय सैनिकी पराभवात गेले किंवा ब्राह्मणी धर्म स्वीकारला नाही त्यांना असुर किंवा अनार्य, दास म्हटलं गेलं. दुसरं कारण म्हणजे जमीन मालकी गेली. मध्ययुगात ही सगळी सुपीक जमीन मिळाली ब्राह्मण मराठा कुणब्यांना. महारांना फक्त नापीक, कडेलोट जमिनी मिळाल्या. स्वतंत्र शेतकरी किंवा व्यापारी बनण्याचा मार्ग बंद झाला. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, अस्पृश्यांना दिलेल्या जमिनी गुलामीपेक्षा सुद्धा वाईट अशा आर्थिक गुलामीसाठी होत्या. तिसरं कारण, धार्मिक सांस्कृतिक बहिष्कार. मंदिरं, विहिरी, शाळा, विवाह समारंभ इकडे महारांना बंदी घालण्यात आली. स्पर्शदोष या कल्पनेने सामाजिक सन्मान हिरावला. मनुस्मृतीच्या धर्म कर्म फल सिद्धांताने या अत्याचाराबद्दल हे सगळं देवाने ठरवलंय असं चित्र रंगवण्यात आलं. चौथं आणि महत्वाचं कारण म्हणजे पोट जाती पाडून दलितांची एकता तोडण्यात आली. एक संघ नाग बौद्धांचे अनेक गट पाडण्यात आले. अवने, कांबळे, सोमवंशी, बावणा, मिराशी, गायकवाड, गोंडवाना, बारमाशी, डोम, लाडवण अशा 50 पेक्षा उपजाती नोंदवल्यात. प्रत्येकाला सांगितलंय तुमचीच उपजात सर्वश्रेष्ठ आहे आणि या फुटीमुळे त्यांचा एकत्र येण्याचा मार्ग बंद झाला. महार, मांग, चर्मकार, रामोशी, वढार, पारधी, भंगी अशा लोकांमध्ये फूट पाडण्यात आली. आता पुढचा थोडा वादग्रस्त पण महत्वाचा मुद्दा आहे. डॉक्टर आंबेडकर यांच्या महार हू वेअर दे या लेखनात त्यांनी स्पष्ट म्हटलंय की महार आणि मराठा यांची कुळ यादी बघितली तर जवळपास 30 कुळं दोन्हीकडे आढळतात. म्हणजे एकाच कुळातील लोक नंतर वेगवेगळ्या जात नावांनी ओळखले जाऊ लागले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे दोन्ही समाजात आढळणारी गोत्र अत्रि, भारद्वाज, गौतम, कश्यप, विश्वामित्र, वशिष्ठ, अगस्त्य, जमदग्नी असो किंवा देवक जसं की झाड, प्राणी, पक्षी, शस्त्र यांच्या नावाने येणारी देवक असो एकसारखे आढळतात. काही अभ्यासक सांगतात की महारठ्ठ आणि महारठी नावाच्या प्राचीन लष्करी प्रशासकीय वर्गातूनच पुढे मराठा आणि महार हे 2 गट पडले. त्यापैकी एका गटाने क्षत्रिय म्हणून ओळख मिळवली आणि सत्तेत राहिले तर दुसरा गट कायम हक्कांसाठी बंड करत राहिला. तो बंड करणारा गट म्हणजेच महार. पण ही तयारी सर्वमान्य नाहीये. यावर अनेकांचे आक्षेप आहे. दरम्यान महार समाजाने बौद्ध धर्म का स्वीकारला हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि यातले किती लोक आता प्युअर बुद्धिझम फॉलो करतात हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. 1935 साली येवल्यात भाषण करताना डॉक्टर आंबेडकर म्हणाले, मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. मग पुढे त्यांनी अभ्यास केला. इस्लाम, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध सगळेच धर्म तपासले. बौद्ध धर्माबद्दल त्यांना विशेष आदर वाटला, कारण तो समानता देणारा, तर्कसंगत प्रश्न विचारण्याची मुभा देणारा, आधुनिक लोकशाही मानवाधिकाराशी सुसंगत आणि भारतीय भूमीवर जन्मलेला धम्म होता. बुद्धाची करुणा, समता ही मूल्य त्यांना आधुनिक, वैज्ञानिक आणि मानवतावादी वाटली. मग पुढे 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर दीक्षाभूमी इथं डॉक्टर आंबेडकरांनी प्रथम स्वतः बौद्ध धम्म स्वीकारला. मग लाखो अनुयायांसह सामूहिक दीक्षा घेतली. 22 प्रतिज्ञा दिल्या. त्यात हिंदू वैदिक देवदेवतांची पूजा न करणं, ब्रह्मा विष्णू महेश नाकारणं, मनुस्मृती नाकारणं, समता, बंधुता, करुणा पाळणं असे मुद्दे होते. ते फक्त बंड नव्हतं तर मानसिक गुलामी तोडण्याचा कार्यक्रम होता. आज महाराष्ट्रातील महारांपैकी 80 ते 90% लोक स्वतःला बौद्ध म्हणून नोंदवतात.
डॉक्टर आंबेडकर हा महार समाजातून येणारा पण भारताला प्रकाशमान करणारा महासूर्य आहे. भारताचं संविधान, महार सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश, कामगारांसाठी 8 तासांची ड्युटी, महिलांसाठी हिंदू कोड बिल, वारसा हक्क आणि प्रसूती रजा, आरबीआयच्या स्थापनेत योगदान, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र, शेती, वीज, पाणी, उद्योग सगळ्या क्षेत्रात त्यांनी त्यांची छाप सोडली. जर डॉक्टर आंबेडकर नसते तर महाराष्ट्राचीच नाही तर देशाची परिस्थिती सुद्धा भयानक राहिली असती. त्यांच्यानंतर नामदेव ढसाळ हा विद्रोही आवाज इथं घुमला. त्यांनी प्रस्थापित मराठी साहित्याची पांढरपेशी भाषा नाकारली. रस्त्यावरची झोपडपट्टीतील संतापलेली भाषा कवितेत आणली. मराठी साहित्याला ज्या विद्रोही वळणामुळे जागतिक स्तरावर ओळख मिळाली ती फक्त नामदेव ढसाळांमुळे. त्यांनीच दलितांच्या हक्कासाठी दलित पॅन्थर्सची स्थापना केली. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, सुजात आंबेडकर, सुशील कुमार शिंदे, प्रणिती शिंदे, मीराताई आंबेडकर, चंद्रशेखर बावनकुळे, संजय सावकारे ही एससी नेते राजकारण आणि समाजकारणात ऍक्टिव्ह आहे. म्हणजे कन्क्लुजन काय तर महार म्हणजे फक्त एक जात नाही, महार म्हणजे लढण्याचा इतिहास आहे. नागवंशापासून संविधानापर्यंत पसरलेला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच या व्हिडिओसाठी आपल्या कडक राव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.